मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम भटोरी येथील 24 वर्षीय युवक दुपारी 1 वाजताच्या सुमारास बैल चारण्यासाठी काटेपूर्णा नदी पात्रावर गेला असता पाय घसरून नदी पात्रात वाहून गेल्याची घटना 17 सप्टेंबर रोजी घडली असून भटोरी गावालगत काटेपूर्णा नदीच्या काठी शेतजमिनीत गुरेढोरे चारण्यासाठी नेहमीप्रमाणे येथील 24 वर्षीय पूर्वेश सुभाष हेंडजकर हा 12 वाजताच्या दरम्यान गेला असता बैलांना पाणी पाजण्याकरिता काटेपूर्णा नदीवर घेऊन गेला असता अकस्मात पाय घसरल्याने नदीच्या पुराचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पूर्वेश नदी पात्रात वाहून गेला। ही वार्ता गावाभर वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामस्थांनी धावपळ करून नदी काठाने शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोठेही दिसून आला नाही। सदरची माहिती बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजराच्या गाडगेबाबा आपत्कालीन बचाव व शोध पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सांगण्यात आल्यावरून त्यांनी पथकातील सदस्यासह रेस्क्यू ऑपरेशन करीत ग्राम भटोरी येथील काटेपूर्णा नदी पात्रात वाहून गेलेल्या पूर्वेश या युवकाचा शोध घेण्यास सुरुवात करून संध्याकाळ होईपर्यंत सरतीचे प्रयत्न केले, मात्र काहीही आढळून आले नाही। यावेळी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते व कार्यालयीन कर्मचारी निवासी तहसीलदार राजीव डाबेराव, तहसील कार्यालयाचे कर्मचारी, मंडळ अधिकारी रामराव जाधव, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे हेड पोलीस कॉन्स्टेबल गोपाल भवाने, काडे नितीन सुडे, जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके, शेखर कावरे, आकाश प्रभे इत्यादींनी सायंकाळपर्यंत अथक प्रयत्न केले, मात्र वाहून गेलेल्या पूर्वेशचा थांगपत्ता लागला नव्हता। या प्रकरणी पुरात वाहून गेलेल्या पूर्वेशच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रालगत असलेले माना, दहीहंडा तसेच दर्यापूर पोलीस स्टेशनला सूचना केल्याची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रहीम यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।